महान शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून पाटोदा तालुक्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण विकास व्हावा या मुख्य उद्देश घेऊन संत बाळूदेव महाराज विद्यालय सुरू करण्यात आलं असून शिक्षण सप्ताह आणि लोकनेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दिनांक 26 जुलै शुक्रवार रोजी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पर्यावरणाचाही महत्त्व देण्याचा प्रयत्न या शाळेतून होत असल्याचं मुख्याध्यापक बोखारे सर यांनी म्हटलंय। यावेळी संत बाळूदेव महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बोखारे सर, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र आविळे सर, आशाबाई गर्जे मॅडम, येवले मॅडम, कोल्हे मॅडम, देसाई सर, वाघ सर, मोहोळकर सर, शेख सर, बोडखे सर, रामदेसाई आणि गौतम चंदनशिव, पत्रकार हमीद खान पठाण, पत्रकार जावेद शेख तसेच शिक्षणप्रेमी नागरिक स्वामी सानप, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सानप, पत्रकार सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुख्याध्यापक बोखारे सर आदींनी वृक्षारोपणाचं महत्त्व विशद केलं। याचा आढावा घेतलाय जेएस न्यूजचे संपादक शेख जावेद यांनी। शिक्षण महर्षी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून आपण पाटोदा शहरामध्ये विद्यार्थ्याची अडचण पाहून दुसऱ्या शाळेमध्ये अतिशय गर्दी आणि सुविधा नसल्यामुळे पाटोदा येथे महिला कॉलेज शेजारी संत बाळूदेव महाराज विद्यालय पाटोदा या नावाने शाळा सुरू केली आहे। या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं कार्य माझे सर्व सहकारी, सर्व कर्मचारी करत आहेत आणि आज विधान परिषद सदस्य पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिक्षण सप्ताह या उपक्रमाअंतर्गत आज शाळेमध्ये वृक्षारोपण केलं आहे। यामध्ये सगळे विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि शिक्षणप्रेमी नागरिक यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, सहभाग नोंदवला। याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। शिक्षणाची नाळ असलेले शिक्षण महर्षी माननीय भीमरावजी धोंडे साहेबांनी 2002 मध्ये मुलांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी 11वी 12वी तसेच ग्रॅज्युएशनचे पदवी मिळावी या उद्देशाने महिला महाविद्यालयाच्या नावाने एक वृक्ष लावलेला आहे आणि त्या महिला महाविद्यालयामध्ये इको क्लबची स्थापना करून झाडांचं काय महत्त्व आहे विद्यार्थ्याला पटवून देण्यासाठी आज रोजी आमचे सहकारी मित्र, सगळे स्टाफ आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने महिला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जवळपास 100 झाडाची लागवड करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना प्रत्येकाला एक एक झाड जतवणूक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलेले आहे आणि हे झाड पुढं असेच फार मोठं वृक्ष होईल आणि त्या सावलीखाली अनेक भविष्यात येणारी पिढी बसेल या उद्देशाने या इको क्लबच्या माध्यमातून आज मी माझ्या कॉलेजच्या प्रांगणामध्ये हे झाडाची लागवड केलेली आहे आणि यासाठी सहकार्य मित्रांनी माझ्या सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। वृक्षवली आम्हा स्वैरे वनचरे या उक्तीप्रमाणे आज आपल्या महाविद्यालयामध्ये एक वृक्षारोपणची लागवड केलेली आहे आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये आणि आज ताईच्या वाढदिवसानिमित्ताने आपण वृक्ष लागवड केली आणि पुढे याचं रूपांतर एका मोठ्या वृक्षामध्ये होऊन सर्वांना ऑक्सिजन, सावली यासारखे आपल्याला सुविधा आणि हिरवळ या मधून भेटणार आहे, जेणेकरून आपले डोळेसुद्धा कुठेतरी शांत झाले पाहिजेत। कुठेतरी माणसाला सुख जर भेटत असेल तर ते या निसर्गरम्य वातावरणामध्येच भेटते। यासाठी आपण या महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे। अजूनही काही वृक्ष आपण लावणार आहोत। तसेच विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त असा उपक्रम राबवत आहोत। महिला महाविद्यालय आणि संत बाळूदेव माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आणि माननीय शेतकऱ्याचे कैवारी असलेले माननीय धोंडे साहेब यांच्या या शिक्षण उपक्रमाच्या निमित्ताने जे पत्रकार बंधू हमीदभाई पठाण असतील, जावेदभाई असतील, सचिन शिंदे असतील यांनी महिला महाविद्यालय व माध्यमिक विद्यालयाला भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। नमस्कार,
JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.